वाघ सारखे नाही खेळले. हॅलो, अमोल वाघ, थांबा थांबा, अमोल आंधळे, अमोल आंधळे यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. दर्शन वाघ आणि त्यानंतर या संघाचे संघनायक बघा, या संघाचे हा त्या अगोदर यांना नक्कीच मेडल प्रदान करतो, पदका या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि संघ नायक या ठिकाणी फोटो सेक्शन चालूच आहे बघा. हिनेश स्वतः संघ मालक आणि संघाचे संघनायक आहेत. हॅलो, आणि नक्की संस्थांचे सदस्य नंदू वंजारी संघ नायक या ठिकाणी हितेश यांना सन्मानित करतायत. आणि एक ग्रुप फोटो या ठिकाणी तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा संघ मालक आणि सर्व खेळाडूंचा आभार मानतो संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं. आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद पठान सर। इस बीच मैदान में चलते यहाँ पर एक बेहतरीन मुकाबला यहाँ पर मैदान के अंदर शुरू हुआ है। चिंचोली वॉरियर्स वर्सेस चिमुकले गणराय। दोनों टीमों के बीच टॉस जीतकर पहले चिमुकले गणराय टीम ने बल्लेबाजी करने का निर्णय लिया है। पहला ओवर चलता हुआ, एक अच्छा स्ट्रोक, काफी ऊंची गेंद गई है 6 रन के लिए। कल्याण के बल्ले से आता हुआ एक विकेट 6 रन। डॉट गेंद यहाँ पर बिल्कुल अच्छी गेंदबाजी वापसी करते हुए इस पहले ओवर में एक विकेट जरूर आया है, मगर उसके बाद कमबैक किया है कल्याण। बारह रन स्कोरबोर्ड पे। फिर एक बार सचिन, शॉर्ट गेंद थी, स्ट्रोक खेलना चाह रहे थे ऑफसाइड की दिशा में, पॉइंट के क्षेत्र में एक अच्छा फील्डिंग। डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद 12 रन स्कोरबोर्ड पे। हॅलो, संघनायक आले या ठिकाणी अनिल. आणि यावेळेस मात्र फलंदाजाचं एक टॅलेंट दाखवणारा लेट कटचा फटका आपण त्या ठिकाणी बघितला. फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र भरपूर प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि त्या ठिकाणी चेंडू रोखला गेलेला. 13 धावा धावफलकावर बनवल्या. षटक क्रमांक 2 प्रगतीवर असताना मैदानाच्या आतमध्ये चिमुकले गणराय हा संघ फलंदाजी करत असताना बघायला मिळतोय.
प्रत्येक माध्यमामध्ये या ठिकाणी आयोजकांनी प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला आणि यावेळेस बघा कडक आणि कडक यावेळेस कल्याण यांच्या बॅटीतून येतोय शानदार जानदार दमदार चौकार. गोलंदाज सज्ज असेल. कमी गतीचा चेंडू होता यावेळेस बॅटीची कडा घेतोय चेंडू. जितेंद्र इन ऍक्शन चांगलं क्षेत्रक्षम बघा जितेंद्र यांच्या माध्यमामध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि पुन्हा एका धावेने धावफलक देखील पुढे जाईल. या ठिकाणी 18 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. थोडीशी दिशा खराब आहे आणि पंचांनी आता समांतर केली. वाईड असेल आणि वाईडच्या माध्यमामध्ये एका धावेने धावफलकाची प्रगती होताना बघायला मिळेल. 19 धावा धावफलकावर आहे. सुरुवातीपासून चुका टाळायच्या आहे बघा. ज्या संघानं कमी चुका केलेल्या आहेत ते संघ जिंकलेले आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. यावेळेस डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. अर्थात अनिल साठे चांगले खेळाडू आहे बघा संघ नायक आहे. त्यांना मात्र या ठिकाणी जबाबदारीपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. 20 धावा या ठिकाणी आपण बघतोय संपन्न झाल्या परिपूर्ण केल्या गेलेल्या. उडवलेला यावेळेस चेंडू सीमारेषा पार. सव्वीस धावा बनवल्या गेल्या. प्रणव पोल आपण बघतोय यंग टॅलेंट बघा. एक अर्धशतक देखील या फलंदाजाच्या नावावर आहे. सामनावीराने सन्मानित हा खेळाडू आहे. हे स्वतःला सिद्ध केलंय बघा. यावेळेस ऑनसाईडला फटका खेळाय लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल करणारा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दरम्यान चेंडू रिटर्न होताना बघायला मिळतोय. एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केले गेले. एका धावेने धावफलकावर होत आहेत 27 धावा. षटक क्रमांक 2 आपण सर्व बघतोय. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका इनफिल्ड मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण मिडॉफॉर आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे 2 षटकानंतर एक बाद 27 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली राहिली. थोडीशी शांत देखील म्हणता येईल. एक फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र या ठिकाणी मोहित पालवे जे मैदानाच्या चेंडू उडवलाय. प्रणव यांच्या बाटीतून येतोय. प्रणव स्पेशल षटकार.
यावेळेस फटका नक्कीच चांगला खेळला गेला. एक चेंडूचा अंदाज बांधला जातो आणि त्यानंतर लेटकटचा एक फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एका धावेची संधी जी मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना बघायला मिळते आपल्याला. आणि कधी कधी चेंडूचा अभ्यास देखील करावा लागतो बघा. त्यामुळे कधी कधी जर बघितलं तर सिंगल डबल सुद्धा महत्वाचे असतात. धावफलकाला सिंगल डबलमुळे गती मिळते. कडक फटका यावेळेस कल्याण दराडे, जबर फटका. बघूया विकेट असेल बघा. कल्याण दराडे या ठिकाणी होत आहेत कॉट बिहाइंड आणि ते मात्र परतीच्या वाटेवर फलंदाज बाद. चला ही भागीदारी हळूहळू पुढे चालली होती आणि या भागीदारीला ललित घुगे यांनी फोडलंय. विशाल लाड मैदानाच्या आतमध्ये मात्र आले गेलेत. यावेळेस चेंडूला उंची आहे. लांबी संपादन करेल चेंडू. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा गगनचुंबी षटकार. चव्वेचाळीस धावा धावपळकावर आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र पंच नक्की जोडले जात आहेत आमच्याशी. वाईटची घोषणा मात्र जी मैदानाच्या आतमध्ये केल्या गेली. 45 धावा धावपळकावर असणारे 2 गडी आतापर्यंत गमावलेत चिमुकले गणराज संघ. वेगाचा सदुपयोग केला यावेळेस. चेंडूला दिशा दाखवलेली आहे परंतु त्या ठिकाणी चेंडूला तितका वेग नक्कीच मिळाला नाही. एका धावेवर मात्र संतुष्ट असावं लागेल. 3 षटकानंतर आपण बघतोय 2 बाद 46 धावा धावपळकावर आहे आणि 3 षटकांची समाप्ती झालेली. दोन बाद 46 आणि षटक क्रमांक 4 साठी आपण बघतो या ठिकाणी मला वाटतं सचिन चाटे आलेले आहेत.
हा चला वेळ वाचवा, जाऊया मैदानात. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सचिन चाटे आलेले आहेत गोलंदाजीला. 3 षटकानंतर 46 धावा बनवल्या गेलेल्या आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट राहिला यावेळेस. चेंडू वायू वेगात गेलाय सीमारेषा पार. चौकार. अर्धशतक धाव फलकावर 50 धावा. चला मला वाटतं पददालित्य केलंय त्या ठिकाणी फलंदाजानं. आणि हा चेंडू निर्धाव मात्र असणार आहे. षटक क्रमांक 4 मध्ये सुरुवात थोडीशी अडचणीची राहिली सचिन चाटे यांची, परंतु पुनरागमन देखील मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. कमी गतीचा चेंडू होता, मनगटाच्या साह्यानं वळवलं यावेळेस चेंडूला आणि प्रयत्न सिंगलचाच होता बघा. एक डाव जी मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण केली जाते. आपण बघतो या ठिकाणी धाव फलकावर 51 धावा आणि स्ट्राईकवर नक्कीच आपल्याला या ठिकाणी प्रणव ओळ मात्र बघायला मिळत आहेत. वाईड असेल, वाईडच आहे. चेंडू यावेळेस मात्र अवैध घोषित केला गेलाय. 52 धावा या ठिकाणी परिपूर्ण केले जात आहेत. चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा नक्कीच असणार आहे, कारण आता तुमचे जय पराजय तुमचं अस्तित्व ठरवणार आहे बघा. फुलटॉस चेंडू, कनेक्शन चांगलं राहिलं नाही यावेळेस. अगदी फायदा उचलला नाही. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. मिड विकेटवर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 53 धावा या ठिकाणी संपन्न परिपूर्ण केल्या जात आहेत. चांगला चांगला सुंदर चेंडू, अप्रतिम. यॉर्करचा जो यशस्वी प्रयोग मैदानाच्या आतमध्ये सादर केलाय, गोलंदाजाचं देखील या ठिकाणी कौतुक मात्र करावं लागेल. 53 धावा धावफलकावर बनवलेल्या आहे. नक्कीच या ठिकाणी प्रारंभ चांगला आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही आणि बघता बघता 4 षटकांची समाप्ती झाली आणि धावफलकावर आहेत 2 बाद 53 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना संघ या ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला चिमुकले गणराय संघ.
इस बीच फिर एक बार समस्त लाडवंजारी समाज श्री राम मंदिर संस्थान मेहरून द्वारा आयोजित लाडवंजारी चषक 2026 सीजन 4 के इस मैदान पर आप सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत है। आज का ये तीसरा दिन और तीसरे दिन में चलता हुआ ये मैच नंबर 7 सातवां मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ चिंचोली वॉरियर्स वर्सेस चिमुकले गंडा दोनों टीमों के बीच। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया यहाँ पर चिमुकले गंडा 11 टीम ने और अब तक का हाल देखा जाए तो पारी का चलता हुआ ये पांचवा ओवर है और 55 रन स्कोरबोर्ड पे लगे 2 विकेट के नुकसान पर। प्रणव पोळ सलामी बल्लेबाज के रूप में आए हैं, अभी भी एक अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। शॉर्ट गेंद थी, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, 6 रन के लिए। थैंक यू डीजे। एक अच्छा स्ट्रोक प्रणव के बैट से हमने अभी अभी देखा है 6 रन के लिए। फिर एक बार इस समय जी हाँ गेंद जाएंगी लॉन्ग लेग की दिशा में। नो बॉल कॉल आता हुआ अंपायर के द्वारा और इस गेंद पे एक बेहतरीन स्ट्रोक आया है 4 रन। इस ओवर में थोड़ा समय के साबित होते हुए गणेश अवार्ड 66 रन स्कोरबोर्ड पे लगे। पारी का पांचवा ओवर चलता है। प्रणव पोळ और उनके साथ में नाश्ते गेंद पर होंगे विशाल लाड। दोनों की अच्छी पार्टनरशिप यहाँ पर हम देख रहे हैं। रन के लिए यहाँ पर जरूर दौड़ते देखना है। इस बीच वाइट का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा वाइट +1 एक अतिरिक्त धाव यहाँ पर तेज दौड़कर पूरी कर ली है। 2 रन फिर एक बार स्कोर में इजाफा होगा तो इस लाइन और लेन पे काबू करना होगा यहाँ पर गणेश अवार्ड को, क्योंकि अब तक देखा जाए तो लाइन और लेन के लिए संघर्ष कर रहे हैं। ये अच्छी गेंद, बिल्कुल अच्छी गेंद। यहाँ पर हल्की सी गेंद को फ्लाइट रखा था, चेंज ऑफ पेस गति परिवर्तन किया था, समझ नहीं पाए विशाल लाड एक बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में चूके इस समय। फिर एक बार शॉर्ट गेंद, इस समय क्या ढूंढा है टीम स्क्वायर लेग के क्षेत्र में। अच्छी फील्डिंग वहां पर 100 अच्छा फील्ड किया यहाँ पर गेंद को और उसी एक्शन में थ्रो किया तो एक ही रन यहाँ पर मिलेगा। 3 रन यकीनन टीम के लिए बचा है। एक अच्छी फील्डिंग का नजारा वहां पर देखने को मिला डीप मिड विकेट के खिलाड़ी द्वारा। ये गेंद बिल्कुल अच्छी गेंद, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति। 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 69। उनहत्तर रन स्कोरबोर्ड पे 5 ओवर के समाप्ति के बाद गेंदबाजी में इस समय अनिल चाटे आया है गेंदबाजी के लिए। पहला ओवर किया था जिसमें 15 रन खर्च किए थे। इस बीच अनिल चाटे आए हैं, पहली गेंद पे एक मौका बना है। जी हाँ, विकेट लेकर जाएंगे इस पहली गेंद पर।
अनिल चाटे इस समय गेंदबाजी के लिए आए हैं और आते ही पहली गेंद पे एक सफलता अर्जित की है यहाँ पर इस दूसरे स्पेल में। नए बल्लेबाज तुषार इस समय आए हैं बल्लेबाजी के लिए। इस बीच देखिए विकेट कीपर द्वारा गेंद जरूर मिस हो गई थी मगर अच्छा बैकअप वहां पर रन के लिए प्रयास करना चाह रहे थे यहाँ पर प्रणव मगर एक अच्छी कॉल। फिर एक बार अच्छी गेंद यहाँ पर बिल्कुल इस बीच देखिए तेजी के साथ रन के लिए दौड़े हैं डायरेक्ट हिट की जरूरत थी मगर भाग्यशाली रहे वहां पर बल्लेबाज तुषार। लेग बाइस के रूप में आता हुआ ये रन। छठवां ओवर चलता हुआ पारी का 70 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। प्रणव पोड़ इस समय फिर एक बार ऑन स्ट्राइक। इस बीच लोअर फुल टॉस गेंद ऊंचा खेला है गेंद को यहाँ पर क्या दूरी मिलेगी? जी हाँ बिल्कुल मिलेगी। 6 रन के लिए यहाँ पर एक अच्छा स्ट्रोक आता हुआ प्रणव पोड़ के बल्ले से। थैंक यू डीजे। एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर प्रणव पोड़ के बल्ले से आता हुआ। फिर एक बार उसी दिशा में उसी अंदाज में 6 रन के लिए भेजा गेंद को। एटी और ओवर की समाप्ति 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 83 रन 3 विकेटों के नुकसान पर। अच्छी बल्लेबाजी इस ओवर में देखने को मिली प्रणव पोड़ के द्वारा। 12 गेंदों में 39 रन पर पहुंचे प्रणव एक ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए। अब देखना है किस गेंदबाज की तरफ कप्तान जिक्र करेंगे। ललित को लेकर आए गेंदबाजी के लिए।
पहली गेंद ऑफ स्टंप से बाहर होगी, बिल्कुल जी हाँ, व्हाइट का इशारा अंपायर के द्वारा अतिरिक्त रन स्कोर में यहाँ पर इजाफा होता हुआ। ललित इस समय पहली गेंद दिशाहीन गेंद की है। इस बीच स्विच हिट खेलने का प्रयास था तुषार द्वारा। तुषार जो बल्लेबाजी के लिए अभी अभी आए हैं, 4 गेंदे खेले हैं, मगर अब तक अपना खाता नहीं खोल पाए तुषार। फिर एक बार तेज खेलना चाह रहे थे, स्ट्रोक को यहाँ पर जोर के साथ खेलना चाहते हैं, टाइमिंग नहीं कर पाए, गेंद शरीर से लगी है। लेग बाइस के रूप में इशारा आता हुआ अंपायर के द्वारा 1 रन यहाँ पर मुकम्मल करेंगे, मगर अभी भी तुषार अपना खाता नहीं खोल पाए। 5 गेंदें खेली है, स्कोर यहाँ पर आगे बढ़ता हुआ 85 रन। ललित घुगे इस समय गेंदबाजी के लिए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, पहला स्पेल बेहतरीन किया था। अब तक देखा जाए तो 20 रन अपने इस स्पेल में खर्च कर चुके हैं। प्रणव पौड़ ऑन अ स्ट्राइक सलामी बल्लेबाज के रूप में आए हैं और अच्छी बल्लेबाजी अब तक। इस बीच देखिए यहाँ पर खेला हुआ स्ट्रोक काउ कॉर्नर के क्षेत्र में, मिस फील्डिंग वहां पर, मगर अच्छा बैकअप वहां पर आया है। इस बीच तेजी के साथ 2 रन मुकम्मल कर लिए। ऑफ स्टंप से बाहर गेंद, वाइट का इशारा। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, चूके इस समय डॉट गेंद जाती हुई। ललित घुगे इस समय जी हाँ अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। अब तक इस ओवर में देखा जाए तो बांधे रखा है, प्रणव को कोई बड़ा स्ट्रोक खेलने नहीं दिया है। स्कोर रुका हुआ 88, 88 रन। ऊंचा खेला है इस समय जी हाँ, अब जाकर सही कनेक्शन हुआ है गेंद का बल्ले के साथ। गेंद जाएगी सीधी सीमा रेखा पार 6 रन के लिए। सात ओवर का खेल यहाँ पर पूरा हुआ है। 7 ओवर के समाप्ति के बाद स्कोर अगर बात करेंगे तो 94, 94 रन इस समय स्कोर बोर्ड पे लगे हैं। अब देखना है पारी का अंतिम ओवर लेकर कप्तान किस गेंदबाज की तरफ रुख करते हैं, क्योंकि प्रणव पौड़ अभी भी बल्लेबाजी कर रहे हैं, सलामी बल्लेबाज के रूप में आए थे और 16 गेंदों में 47 रन बनाकर अभी भी नाबाद बल्लेबाजी करते हुए। तो गेंदबाजी में इस समय फिर एक बार कप्तान गणेश अवार्ड को लेकर आए हैं गेंदबाजी के लिए अंतिम ओवर में। इस बीच देखिए जी हाँ बिल्कुल स्ट्राइक के लिए यहाँ पर जो विकेट अपना सुसाइड विकेट यहाँ पर दिया है तुषार ने। 5 गेंदे। को तो पहचानेगा कि डर क्या होता है। जिस तरह
इस समय शर दिखे आए हैं मैदान में नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी के लिए और ऑन स्ट्राइक होंगे प्रणव पॉल। 16 गेंदे 47 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए। पहली गेंद बेहतरीन की थी यहाँ पर गणेश अवार्ड ने। इस 6 रन के साथ अपना अर्धशतक पूरा करेंगे प्रणव पॉल। उम्दा स्ट्रोक यहां पर घुटना टेक गेंद को फेंक 6 रन के लिए और इस 6 रन के साथ 100 रन पूरे हुए। काफी दूर खेला था यह स्ट्रोक प्रणव ने और काफी दूर गई है गेंद, जिसके कारण समय लग रहा है गेंद को वापस मैदान में आने के लिए। दूसरी गेंद यहां पर बिल्कुल मैदान में भेजिए। इसके बाद होने वाला एक बेहतरीन मुकाबला जे किंग्स वर्सेस जय भवानी। दोनों ही बेहतरीन टीम, एक बेहतरीन घमासान यहां पर देखने को मजा आएगा। इसके बाद एक काफी कांटे की टक्कर होगी दोनों भी टीमों के बीच। फिर एक बार यहां पर काफी ऊंची गई है गेंद। जी हां, गगन चुंबी 6 रन प्रणव पॉल के बल्ले से आता हुआ बैक टू बैक दूसरा विकेट। इस बीच पैरों पर गेंद थी, यहां पर बिल्कुल गति का इस्तेमाल किया, गेंद को भेजा है सीमा रेखा पार 4 रनों के लिए। पहली 2 गेंदों पे 2 हवाई फायर और इसके बाद ये गेंद गई है सीमा रेखा पार 4 रन के लिए। फिर एक बार उम्दा स्ट्रोक यहां पर, क्या बेहतरीन स्ट्रोक खेला है। फिर एक बार प्रणव पॉल के बल्ले से आता हुआ ये बिग 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 हिट 6 रन। एक 116 रन स्कोरबोर्ड पे। अंतिम गेंद इस पहले पारी की। बल्ले का बाहरी किनारा लगकर गेंद आती हुई थर्ड मैन की दिशा में, वहां पर खिलाड़ी आए हैं जितेंद्र। अच्छी फील्डिंग, डायरेक्ट हिट यहां पर। जी हां, रन आउट के रूप में विकेट गिरेगा प्रणव पॉल का। 5वां विकेट यहां पर खोया है। 1 रन जरूर मुकम्मल किया है और निर्धारित 8 ओवरों से यह पहली पारी का खेल पूरा हुआ। 8 ओवर की समाप्ति के बाद 117 रन स्कोरबोर्ड पे और इस मुकाबले को जीतने के लिए बनाने होंगे 118 रन चिंचोली वॉरियर्स को। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी लाड वंजारी चषक 2026च्या या 4थ्या पर्वामध्ये सर्वांचं स्वागत आहे। नाणेफेक संपन्न करायचंय, नाणेफेक संपन्न करायचंय। जय भवानी या संघाच्या विरोधामध्ये जे किंग्स आणि नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघ नायकांना विनंती आहे आपण नाणेफेकी कक्षाकडे यायचंय। दीपक वाघ यांना विनंती असेल, हरीश लाडवंजारी आणि रोहन लाडवंजारी मान्यवरांना विनंती आहे आपण टॉस का बॉस कक्षाकडे यायचंय।
टॉस हॅलो नाणेफेक आपण या ठिकाणी करतोय. सर्व मान्यवर तरुण मान्यवर आहेत बघा आणि नाणेफेक संपन्न केला जातोय. दोन संघ आहेत, जे जे किंग आणि जय भवानी. चला हा जे जे किंग्स फेकेचा कौल जिंकलेला आहे. मान्यवरांचे विशेष आभार. रोहित, काय निर्णय असेल आपला? फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी, परंतु जय भवानी संघ सेफ आहे, म्हणजे त्यात चांगली कामगिरी राहिलेली आहे. तर काय रणनीती असेल? आम्हाला तर हा सामना जिंकावाच लागणार आहे, नाही तर आम्ही बाहेर जाणार. आम्हाला काही पण करून पवन त्यांना हरवायचं जे. आता बघू जे होतंय ते. तर काही चेंजेस केले संघामध्ये, काही फेरबदल, काही नवीन खेळाडू? नाही नाही तेच आहेत. विजयाच्या शुभेच्छा असतील पवन सर. गोलंदाजी हॅलो हॅलो अजय, जर तुमच्या बाजूने नाणेफेक काय निर्णय असता? 100% आमच्या बाजूने पण बॅटिंगच राहिली असते, कारण की आमचा मोमेंटम पहिल्या मॅच पासून आम्ही बॅटिंगच करतोय, त्याच्यासाठी बॅटिंगच राहिली असते. तर रणनीती असेल, कारण आता समोरची टीम जिंकायच्याच इराद्याने मैदानात येणार आहे. बॉलिंग डिफिकल्ट करायची आहे आणि बॉलिंग आमची स्ट्रेंथ आहे, तर त्यांना कमी रनात आम्हाला थांबवायचं आहे. काही चेंजेस संघात? नाही चेंजेस वगैरे नाही, तोच संघ राहील, कारण की जिंकतोय आम्ही त्याच याच्याने. आता पण त्याच प्रयत्न आम्ही तेच करू, तेच संघ राहून तेच कंटिन्यू करू. शुभेच्छा पवन सर, तुम्हाला देखील दोघांनाही शुभेच्छा. मान्यवरांचे विशेष आभार. बरं, धन्यवाद सर्वांचे. जाऊया कॉम्बॉक्स कडे. पंच 2 मिनिटं. लाईट्स ऑन करा. सामना नंतर थांबेल मध्ये. चला चला ऑन करा, मग काय अडचण नाही. थांबा थांबा, लाईट्स चालू करू नका, थांबा. अगदी पंच कॉल देतील त्यानंतर आपण लाईट्स ऑन करू. जाऊया. तर 118 धावा बनवल्या गेल्यात बघा. आणि पुन्हा एकदा जर बघितलं तर प्रणव नावाचं वादळ मैदानात आलं आणि निघून गेलं.
ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू स्ट्रेट टू द फील्डर. थांबा आता क्षेत्ररक्षक उभाच आहे बरं का, उभाच आहे. पंच पंच बघा. हा तिसऱ्या पंचांकडे येतोय आपण. तिसरे पंच बघूया काय निर्णय देत आहेत. DRH ची मदत या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे, परंतु बघा काय सुरुवात झाली. OUT आउट. फलंदाज बाद असेल.
या शिंदे सर तुम्ही या तुम्ही बघा. दिली आयोजकांनी परवानगी दिली, परत बघा नीट बघा आता चौघ. चला चला सगळे बाजूला व्हा, पंच योग्य तो निर्णय मैदानाच्या आतमध्ये देतील. आपली स्पर्धा आहे बघा, आपली समाजाची स्पर्धा आहे. बाद दिलेलं आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. सामना क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये 118 धावांचा पाठलाग. गोलंदाज या ठिकाणी प्रणव आहेत आणि सचिन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चला लेट्स प्ले, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कट केलेला यावेळेस हा चेंडू 1 टू 4 होतोय. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच राहिला, परंतु शॉर्ट कव्हरवर अप्रतिम कामकाज.
चेंडू या ठिकाणी मात्र डॉट येतोय. मोठा प्रवास करायचा आहे आणि मोठा संघर्ष देखील असेल बघा. संयम दाखवत असताना चेंडूला दिशा दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी सचिन मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि यावेळेस नक्कीच जाईल चेंडू सीमारेषा पार. 4-4-4 चौकार. धन्यवाद. आणि गोलंदाज मात्र सज्ज आहे यावेळेस. मात्र पुढील चेंडू. ओ हो, यावेळेस कनेक्शन आहे. सचिन यांच्या बॅटीतून येतोय पहिला षटकार. अतिशय जबरदस्त बघा. एक विस्फोटक म्हणेल मी या ठिकाणी. सचिन मात्र इरादा पक्का घेत मैदानाच्या आतमध्ये आल्या गेलेत. सुरुवातीच्या 4 चेंडूंना सामोरं जात असताना या ठिकाणी आपण बघतोय 2 चौकार एका षटकाराच्या मदतीनं 14 धावा त्यांनी या ठिकाणी संपन्न केलेल्या आहे. थोडेसे लाईन मध्ये नव्हते बघा यावेळेस आणि पाय देखील जास्त हल्ले नाही. त्या ठिकाणी आपण बघतोय डॉट चेंडून मात्र या ठिकाणी सांगता होताना बघायला मिळेल. आणि आपण बघतोय पहिले षटक संपल्यानंतर 14 धावा धावफलकावर 42 चेंडू 104 धाव्यांचा प्रवास यानंतर करायचा आहे. म्हणजे जिंकण्यासाठी 104 धावांची गरज मात्र असेल. मुकुल वंजारी आणि सचिन चाटे आपण बघतोय 2 फलंदाज जे आता संघाला पुढे घेऊन चाललेले आहेत. तर नवीन गोलंदाज कोण येणार आहे, कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहील. आजच्या प्रवासामध्ये आपण 115 धावांचा पाठलाग बघितलेला आहे. यशस्वीरित्या पार केला गेला अवघ्या 7 षटकामध्ये. तर 118 धावांचा पाठलाग होऊ शकतो. अगदी स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तुझं आहे तुझं पाशी, तूच वाट चुकलाशी. स्वतःकडे बघायचं आधी, त्यामुळे वाट चुकणार नाहीये. वाट तुमच्या समोर आहे. गोलंदाज मात्र सज्ज असतील या ठिकाणी विशाल लाड. नाही संधी होती त्या ठिकाणी परंतु कट झाला नाही. बॅटीचा स्पर्श आहे. कॉट बिहाइंडच्या माध्यमामध्ये मुकुल वंजारी देखील या ठिकाणी बाद आहे. तर ललित घोगे आलेत. जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा 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 दाखवली. चौकार आहे. अठरा धावा आहेत बघा. आणि या ठिकाणी ललित आल्याबरोबर मैदानाच्या आतमध्ये शंखनाद करतायत. संघाची गरज ओळखून या ठिकाणी फलंदाजी मात्र करावी लागणार आहे. 40 चेंडू आणि 100 धाव्यांचं लक्ष आहे आता. कमी गतीचा चेंडू आहे. पंचांची आता समांतर झाले गेले. अवांतरची घोषणा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळेल. एकोणावीस धावा फलकावर आहे. आणि या ठिकाणी तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा विशाल लाड यांना प्रयत्न करावे लागतील. बँक बॅलन्स यावेळेस गोलंदाजांकडे भरपूर आहे. प्रयोगशील गोलंदाजी करण्याची संधी नक्कीच असणार आहे. थोडासा बाहेर असलेला चेंडू आहे आणि नक्कीच या ठिकाणी समांतर हात होत आहेत.
रिव्ह्यू या ठिकाणी रणजित सरांनी रिव्ह्यूची मागणी केली वाईटसाठी. बघूया. डीजे धन्यवाद. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. चेंडू मात्र डॉट असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 2 बाद 19 धावा आहेत. 39 चेंडू 99 धावा बनवायचे आहेत. पुढचा चेंडू असेल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न ललित यावेळेस चेंडूच्या लाईन मध्ये होते, परंतु कनेक्शन बघायला मिळालं नाही. त्या ठिकाणी शरीरावर येऊन आदळलेला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. लागोपाठच्या माध्यमामध्ये आलेले 2 चेंडू डॉट आपण बघतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीवर असताना कॉट बिहाइंडचा अपील मैदानाच्या आतमध्ये कॉट बिहाइंडचा अपील केलं गेलं आणि या अपीलला तत्काळ त्या ठिकाणी फेटाळलं जात आहे, दुर्लक्षित केलं जात आहे. चेंडू आणि बॅटमध्ये दूर दूर पर्यंत गॅप आहे बघा. चांगली गोलंदाजी नक्कीच म्हणता येईल. लोअर फुटोचं कनेक्शन चांगला एका कॉर्नरच्या दिशेने जाणारा चेंडू जाईल आणि जाईल सीमारेषा पार आणि देऊन जाईल धावा 4 चौका. धन्यवाद. या ठिकाणी मला वाटतं कल्याण गोलंदाजीसाठी मात्र आले गेलेत आणि मोठ्या धाव फलकाचा पाठलाग करत असताना थोडीशी पडझड नक्कीच या ठिकाणी झालेली आहे. परंतु मित्रांनो सांगितलं जातं तुम्हें तुम्हारे आगाज से नहीं तुम्हारे अंजाम से पहचाना जाता है. शेवट काय आहे ते महत्वाचं आहे. कट केलेला आहे, गॅप मिळाला नाही. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. सचिन चाटे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे मित्रांनो बरंचसं काही घडू शकतं, कारण आता ते सेट झालेले आहेत. जेल सुटलेला आहे. याही वेळेस 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी शोधण्याच्या प्रयत्नात मात्र फसले होते सचिन आणि त्या ठिकाणी थोडीशी भाग्यशाली देखील ठरलेले आहेत. झेल त्या ठिकाणी सुटला आहे. धावफलकावर 8 धावा आहेत. यावेळेस चेंडूने टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी नक्कीच देत असताना आपल्याला बघायला मिळेल, परंतु त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग केलाय, चेंडूला रोखलं, चेंडू रिटर्न केलाय. या दरम्यान मात्र वायू वेगात 2 धावा पळून पूर्ण झाल्या आणि धावफलक 2 ने पुढे जाईल. या ठिकाणी 26 धावा. फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रयत्नशील आहे, परंतु काहीशा अंतरावर हा चेंडू पडला. बॅकअप वेळेवर आला. त्या ठिकाणी आपण बघितलं 1 धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाली आणि त्या धावेच्या आधारावर धावफलक पुढे जाईल. 27 धावा आहे. याही वेळेस कनेक्शन चांगलं राहिलं नाही. धावबादची अवघड संधी आहे. स्पष्ट नाकार आहे. त्या ठिकाणी नाकार मिळालेला आहे. बघतोय आपण 2 बाद 28 धावा बनवल्या गेल्या. 31 चेंडू 90 धाव्यांची गरज आहे. लढायचंय बघा, खूनगाठ मनात बांधायची आहे. पुढे सरसावलंय, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही.
आणि नक्कीच डॉट चेंडूने या ठिकाणी सांगता झाली. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 28 धावा धावपळकावर आहे. तीस चेंडू 90 धाव्यांची गरज. चर्चा नकोय, चर्चा नकोय, सहकार्याची अपेक्षा असेल. सामना क्रमांक 7 चिंचोली वॉरियर्स यांच्या विरोधामध्ये चिमुकले गणराय. दोन संघांमध्ये होणारी ही लढत अर्थात रोमहर्षकच आहे. 30 चेंडू आणि 90 धाव्यांची गरज आहे. एकंदर जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये ललित घुगे आणि सचिन चाटे आहेत आणि दोन्ही फलंदाजांमध्ये ती ताकद आहे, ती क्षमता आहे. परंतु आज जर बघितलं तर त्यांना मात्र आज संघर्ष करावा लागणार आहे, लढावा लागणार आहे. शॉर्ट सिलेक्शन चांगलं ठेवावं लागेल, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कारण तुम्हाला आता थोडी थोडी जरी संधी मिळाली तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. त्या संधीला तुम्हाला सोनं करावं लागणार आहे. बघा गोलंदाज तयार आहे. इनफॉर्म प्रणव वाईड यॉर्करचा प्रयत्न राहिला. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, जास्त घाई केली नाही. रणजित सर आहेत त्या ठिकाणी आणि यावेळेस जर बघितलं तर नक्कीच चिमुकले गणराय हा संघ चांगल्या स्थितीमध्ये देखील आहे. पुढचा चेंडू असणार आहे. उडवलेला आहे यावेळेस चेंडू आणि चेंडू उभा झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि झेल पकडलेला आहे. फलंदाज या ठिकाणी बाद. धन्यवाद धन्यवाद अक्षय दादा, धन्यवाद. षटक क्रमांक 4 29 धावा धावपळकावर 28 चेंडू 89 धावा बनवायचे आहेत. सुरेख लाजवाब, डोळ्याला आनंद आणि डोळ्याला सुख देणारा चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 धावा. भूषण आपण बघतो जे मैदानाच्या आतमध्ये आलेत. उडवण्याचा प्रयत्न नक्कीच होता, फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि झेल सोडलेला आहे. प्रयत्न चांगले बघायला मिळाले आणि सर्वात महत्वाचं काम म्हणजे प्रयत्न आहे. 34 धावा धावपळकावर आहे. 3.4 षटक या ठिकाणी संपलेले आहे. 26 चेंडू 84 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये. गोलंदाज सज्ज या ठिकाणी. फुलटॉस आहे, कनेक्शन चांगलं राहिलं नाही. चेंडू हवेत पकडलाय झेल आणि त्या ठिकाणी आपण बघतोय हा तिसऱ्या पंचांसाठी भीमरची पडताळणी केली जाईल. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. इट्स अ नो बॉल. नो बॉल दिला गेलाय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं एक धाव देखील दोन्ही बॅटर्स पूर्ण करताना बघायला मिळाले. फ्रीडचा चेंडू देखील आपण बघू शकता. फ्रीडचा इशारा दिला गेलेला आहे. संधी आलेली आहे पुन्हा एकदा. हा फटका चांगलाच म्हणावा लागेल या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावाच्या आधारानं धावफलक मात्र पुढे जाईल. या ठिकाणी 37 धावा आहेत. 25 चेंडू 81 धावा बनवायच्या आहेत आणि हा यावेळेस मात्र स्विंग अँड द मिस आपण बघितलं.
4 षटकं या ठिकाणी संपन्न होताना बघायला मिळतील. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकता या ठिकाणी 37 धाव धावपळकावर आहे. 24 चेंडू येणाऱ्या काळामध्ये बनवायचे आहेत. 81 धावा. समस्त लाड बंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान मेहरून द्वारा आयोजित लाड बंजारी चषक 2026 सीजन 4। आज का ये तीसरे दिन का चलता हुआ ये मुकाबला नंबर 7 सातवां मुकाबला चिंचोली वॉरियर्स वर्सेस चिमुकली गैंडा, इन दोनों टीमों के बीच। मैदान पर उपस्थित तमाम दर्शकों का फिर एक बार हम आयोजन समिति की ओर से तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। इट्स अ फेयर डिलीवरी। और जो दर्शक इस समय इस मुकाबले का घर बैठे यूट्यूब के माध्यम से मजा ले रहे हैं, उन तमाम बैटिंग टीम रिव्यू लॉस्ट, तो जो दर्शक घर बैठे इस मुकाबले का मजा ले रहे हैं यूट्यूब के माध्यम से, उन तमाम दर्शकों का फिर एक बार हम आयोजन समिति की ओर से तहे दिल से हार्दिक स्वागत करेंगे। मुकाबला चलता हुआ यहाँ पर लक्ष्य जो है 118 रन बनाने हैं इस मुकाबले को जीतने के लिए। थैंक यू डी। जी हाँ, इस बीच देखिए विकेट आता हुआ क्लीन बोल्ड किया है गेंदबाज कल्याण ने। 118 रनों का पीछा करते हुए यहाँ पर उतरी है टीम चिंचोली वॉरियर्स, और अब तक देखा जाए तो 4 विकेट खोए हैं। विकेट यहाँ पर गिरा है बिल्कुल अच्छी गेंदबाजी करते हुए कल्याण फिर एक बार यहाँ। जी हाँ, ऊंचा खेला है, हवा में गेंद है, गेंद के नीचे होंगे खिलाड़ी, फिर एक कैच यहाँ पर पकड़ा है। बैक टू बैक 2 गेंदों पे 2 विकेट कल्याण को आते हुए। तैतालीस रन के स्कोर पर यहाँ पर फिर एक विकेट गिरता हुआ। स्कोर की अगर बात करेंगे 43 रन पे 5 विकेट खोए हैं यहाँ पर टीम चिंचोली वॉरियर्स ने। पारी का चलता हुआ 5वां ओवर है जिसे पूरा कर रहे हैं कल्याण। इस समय 2 गेंदों पे 2 विकेट लेकर ऑन हैट्रिक है, तो क्या कल्याण इस समय अपना हैट्रिक पूरा कर पाएंगे? अगली गेंद काफी महत्वपूर्ण होगी यहाँ पर। जी हाँ, बल्ले का किनारा लगा था मगर गेंद कैरी नहीं कर पाई विकेट कीपर तक। अच्छी डॉट गेंद आती हुई। स्कोर 43 रन। पारी का 5वां ओवर चल रहा है यहाँ पर। 19 गेंदे 75 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। शॉर्ट गेंद थी, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक। जी हाँ, 6 रन के लिए। इस 6 रन के साथ स्कोर तेजी से बढ़ता 49 रन 5 ओवर की समाप्ति के बाद।
इस बीच जी हाँ, क्या बेहतरीन गेंद की थी विशाल लाड ने, बिल्कुल सीधी जाकर जूते पर लगी है गेंद। एक अच्छा यॉर्कर गेंद यहाँ पर देखने को मिला विशाल लाड द्वारा। पहली गेंद डॉट गेंद आती हुई 49 रनों पर 5 विकेट खोए हैं यहाँ पर। पारी का चलता हुआ छठा ओवर जिसे पूरा कर रहे हैं विशाल लाड। तो एक अच्छी शुरुआत यहाँ पर अपने दूसरे स्पेल में विशाल द्वारा। 17 गेंदे 69 रन। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, जी हाँ, इस समय गेंद जाएंगी डीप मिड विकेट की दिशा में 6 रन के लिए। अच्छा स्ट्रोक यहाँ पर आया है सचिन के बल्ले से। सचिन चाटे इस समय 13 गेंदों पर 24 रन बनाकर खेल रहे हैं। स्कोर को आगे बढ़ता किया है 55 रन 5 विकेट के नुकसान पर। पारी का चलता हो यहाँ पर छठवां ओवर है और इस बीच इस छठवें ओवर को पूरा करेंगे गेंदबाज विशाल लाड। फिर एक बार ऊंचा खेलने के प्रयास में टाइमिंग इस समय ठीक तरह से नहीं कर पाए। अच्छा कैच वहां पर, क्या अग्रेशन है वहां पर खिलाड़ी, नन्हे मुन्ने खिलाड़ी द्वारा। अनिल इस समय नए बल्लेबाज आए ऑन स्ट्राइक। जी हाँ, स्टंप से बाहर गेंद थी यहाँ पर, खेला है गेंद को ऑफसाइड की दिशा में। जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करेंगे 1 रन जरूर आसानी से पूरा करेंगे। अब सिंगल से यहाँ पर बात नहीं बनेगी, बड़े स्ट्रोक लगाने होंगे। तेज गेंद की थी इस समय, लेग से बाहर दिशाहीन गेंद, वाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रन एक्स्ट्रा के रूप में। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक इस समय लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाएंगे बिल्कुल दर्शकों के बीच 6 रन के लिए। अच्छा स्ट्रोक वहां पर मैदान द्वारा। बिल्कुल सामने गेंद थी और सामने गेंद को सामने ही खेला है 6 रन के लिए। फिर एक अच्छी गेंद वापसी करते हुए यहाँ पर अच्छी गेंद के साथ, यहाँ पर डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति। 6 ओवर की समाप्ति के बाद 63 रन स्कोरबोर्ड पे, 6 विकेटों के नुकसान पर। 12 गेंदे 55 रन चाहिए। शरद इस समय गेंदबाजी के लिए आए। शरद के निजी कोटे का पहला ओवर करेंगे, पारी का 7वां ओवर करेंगे। रुका हुआ स्कोर 63 रन 12 गेंदों में चाहिए। 55 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। फिर एक बार इस समय काफी ऊंची गई है गेंद। प्रणव गेंद के नीचे होंगे, पकड़ेंगे कैच। एक आसान बना दिया इस कैच को, जिस तरह से इस कैच को लिया है प्रणव ने। 7वां विकेट यहां पर गिरता हुआ।
अच्छी गेंदबाजी फिर एक बार शरद इस समय करते हुए बिल्कुल एक सफलता जरूर अपने नाम की है। पहले स्पेल में आए हैं गेंदबाजी के लिए, पारी का 7वां ओवर कर रहे हैं। 10 गेंदों में चाहिए 55 रन। फुल टॉस गेंद थी, ठीक तरह से कनेक्शन नहीं कर पाए। फिर एक बार यहाँ पर प्रणव, एक अच्छी फील्डिंग, केवल एक ही रन। अब लगभग यह मुकाबला बिल्कुल झुकता हुआ चिमुकले गण रहा है टीम की ओर। 9 गेंदे 54 रन। नो बॉल कॉल यहाँ पर, जी हाँ। शिंदे सर नो बॉल कशा करत होता भीमरचा? इट्स अ फेयर डिलीवरी। ये गेंद फिर एक बार अच्छी गेंद, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास सफल नहीं हो पाए इस समय वेदांत। 4 गेंदें इस ओवर की अब तक की है। बेहतरीन गेंदबाजी की है। इन 4 गेंदों में केवल देखा जाए तो 1 रन खर्च किया है शरद ने। फिर एक अच्छी गेंद, फिर एक अच्छी गेंद, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, बार बार यहाँ पर प्रयास चालू करते हुए यहाँ पर वेदांत, मगर सफल नहीं हो पा रहे। 5 गेंदे और केवल 1 रन इस ओवर से। अच्छी गेंदबाजी शरद द्वारा। फिर एक बार ऊंचे गई है गेंद। शरद के पास मौका था मगर गेंद को जज नहीं कर पाए। आसान कैच था मगर छूटा यहाँ पर। ओवर की समाप्ति, 7 ओवर की समाप्ति के बाद 65 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। थैंक यू डीजे। अंतिम ओवर के लिए गेंदबाजी के लिए आए हैं। इस समय मोहित आए गेंदबाजी के लिए। पहली गेंद पर 6 रन यहाँ पर जड़ दिए हैं। इस समय जी हाँ बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास में ऊंची गई है गेंद। खिलाड़ी गेंद के नीचे होंगे, जी हाँ बिल्कुल पकड़ेंगे कैच। देखिए प्रणव कहां से यहाँ पर दौड़ कर आए और कहां का कैच यहाँ पर बिल्कुल पूरा किया है। न्यू बैटर इस समय गणेश आए हैं बल्लेबाजी के लिए। गणेश अवार्ड, जी हाँ यहाँ पर खेला है स्ट्रोक लॉन्ग ऑन की दिशा में। फिर एक बार अच्छी फील्डिंग का नजारा प्रणव पौर द्वारा। बिल्कुल काफी फिट है ये खिलाड़ी। 1 रन जरूर पूरा किया। 72 रन स्कोरबोर्ड पे। 3 गेंदे अभी भी बाकी इस अंतिम ओवर की।
ऊंचा खेला है, हवा में गेंद, खिलाड़ी हो गए गेंद के नीचे, जी हाँ पकड़ेंगे कैच। तुषार वहां पर खिलाड़ी मौजूद, जी हाँ फिर एक बार इस ओवर में एक विकेट आता हुआ। इस समय जितेंद्र आए हैं बल्लेबाजी के लिए, फुल टॉस गेंद थी, मिस कर गए यहाँ पर। 72 रन से रुका हुआ स्कोर, अंतिम गेंद इस मुकाबले की। और इसी के साथ ऑल आउट यहाँ पर, बिल्कुल अंतिम गेंद पर 72 रन पर टीम यहाँ पर सिमट गई है और 45 रनों के साथ इस मुकाबले को जीता है। और एक अच्छी जीत यहाँ पर चिमुकले गणराय ने दर्ज की है 45 रनों के साथ में। इस मैच के मैन ऑफ द मैच होंगे प्रणव पोल। धन्यवाद। हॅलो हॅलो, धन्यवाद. आणि या ठिकाणी विनंती असेल पण मुख्य व्यासपीठाला या ठिकाणी मोकळे करायचं आहे. स्वागत सर्वांचं आहे पुन्हा एकदा. आणि विनंती असेल सर्व बक्षीसदाते आणि श्रीराम मंदिर संस्थानचे सर्व सदस्य त्यांनी मात्र मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. चिंचोली वॉरियर्स संघाला विनंती असेल आपण संघनायक इकडे यायचंय. चिंचोली वॉरियर्स संघनायक, हॅलो चला चला, चिंचोली वॉरियर्स संघ चला चला लवकर या. चिंचोली वॉरियर्स संघ, अनिल सर या, अनिल सर.